दुष्काळ, अवर्षण, शेतमालाचे पडलेले भाव अशा विविध संकटांना शेतकरी तोंड देत असतो। मात्र कितीही कठीण परिस्थिती असली तरी नवनवीन प्रयोग करणे शेतकरी कधीच सोडत नाही। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील विठ्ठल चांभरगे यांनी आपल्या 3 एकर शेतात 600 केशर आंब्याच्या शेतीमधून तब्बल 3 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे। विशेष म्हणजे चांभरगे यांनी बजरंग नावाचा नवीन आंबा व्हरायटी विकसित केली असून तब्बल 1 किलोपर्यंत वजन या आंब्याचं होतं। खायला अतिशय चविष्ट असलेला हा आंबा सगळ्यांचंच आकर्षण ठरत आहे। तर मी विठ्ठल चांभरगे, निलंगा, जिल्हा लातूर या ठिकाणी माझी 10 एकर शेती असून मी जानेवारी 2019 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतामध्ये 3 एकर जवळपास 600 बुडांची केशर आंब्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे। 5 वर्षापासून आम्ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर करून या झाडाला वाढवलेले आहे आणि आज दर्जेदार क्वालिटीची फळे मला हे माझ्या केशर आंब्याच्या बागेमधून मिळत आहे। यावर्षी अंदाजित जवळपास 5 ते 6 टनाचं उत्पादन या ठिकाणी निघालेलं आहे आणि खर्च वजा जाता 3 लाख रुपयाचं उत्पादन मला मिळेल अशी या वर्षाची अपेक्षा आहे। भरड धान्यापेक्षा फळबाग लागवडीकडे माझ्या सर्व तरुण शेतकरी मित्रांनी वळावं असं मला वाटतं। माझ्या या आंबा बागेला मी माधवबाग असं नाव दिलेलं असून माझ्या माधवबागेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आमच्या बागेमध्ये असलेला बजरंग या जातीचा आंबा, त्याची म्हणजे वाढ आम्ही केलेली आहे स्वतः। जवळपास 25 ते 30 झाडं या ठिकाणी लागवड केलेली आहे। या आंब्याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की रेषाविरहित आंबा आहे, गोडी भरपूर, मोठा चविष्ट असा आंबा हे माझ्या माधवबागेचं वैशिष्ट्य आहे। आणि आमच्या माधवबागेमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठाचा वापर करत असल्यामुळे आणि ग्राहकांना सुद्धा विषमुक्त अन्न देण्यासाठी, विषमुक्त फळे देण्यासाठी आम्ही त्याला पारंपरिक पद्धतीने पाचटामध्ये पिकवून फळे विकत असल्यामुळे आमच्या बागेतील आंब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। तरी माझ्या तरुण मित्रांना मी असं सांगू इच्छितो की आपण भरड धान्यापेक्षा मराठवाड्यामध्ये एकतर बागायतीचं प्रमाण कमी आहे आणि भरड धान्यामध्ये म्हणावं तसा फायदा पण नाही। त्याच्यासाठी तरुण शेतकरी मित्रांनी कोणत्याही पद्धतीच्या फळबाग लागवडीकडे वळावं, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा आपण घ्यावा आणि निश्चितच आपलं शेतीचं उत्पन्न हे वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। चांभरगे यांना आतापर्यंत 5 ते 6 टन आंब्यांचं उत्पन्न झालं असून खर्च वजा जाता त्यांना 3 लाखांचं निव्वळ उत्पन्न झालंय। या बागेची त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने निगा राखली असल्याने तसेच आंबे हे नैसर्गिक पद्धतीने पिकवल्याने या आंब्यांना मोठी मागणी आहे। त्यांनी विकसित केलेला बजरंग आंबा हा सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। लोकल 18 साठी नारायण काळे।